तर तू तर खूप खुश असेल ना. तुझ्या चेहऱ्यावरून दिसतच आहे ते. वा वा वा, काय ड्रेस घातलाय, वा. हो हो, नवीन नवीन लग्न झालंय म्हणून खूप मस्त वाटतंय ना. वा वा, असाच खुश राहा. पण आता ही बहीण तुला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहेत, त्या फक्त लक्षात ठेव, म्हणजे तुझं वैवाहिक जीवन अगदी सुखी छान होईल. टिप्स नंबर 1, बायकोला डोक्यावर बसवायचं नाही. 2 नंबरची टिप्स, बायकोनं जर सांगितलं अहो बाहेर जायचं तर नकार द्यायचं. 3 नंबरची टिप्स, बायकोनं जर सांगितली मला ही भाजी आवडते, ही भाजी आणा, तर तू म्हणायची नाही नाही मला नाही आवडत, मी दुसरी भाजी आणेल. तू दुसरी भाजी आणायची. पण तुला काही महत्त्वाच्या टिप्स सांगते, त्या पण लक्षात ठेव, नाही तर तुझी बायको तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. लक्षात ठेव, बायकोच्या मागे पुढे करायचं नाही. तिने जर हे आण सांगितलं तर तू ते आणायचं. तिने जर सांगितलं मला ही भाजी आवडते, तर तू म्हणायची नाही ती भाजी छान लागते. तिने जर म्हटलं शॉपिंगला चला, तर तू म्हणायचं वेळ नाही. तिने जर सांगितलं माहेरी चला, तर तू ऐकायचं नाही. तिने जर सांगितलं माझ्या नातेवाईकांकडे लग्न आहे, तर डायरेक्ट नकार द्यायचा, मला वेळ नाही, माझं ऑफिस असतं. समजलं ना. तिने जर साड्या घ्यायचं म्हटलं तरी तू तिला नकार द्यायचा. आणि तिने जर सांगितलं मला ड्रेस घालायचे, तर तू नाही म्हणायचं. कारण आपल्याकडे किती येणारे जाणारे असतात, पाहुणे मंडळी नातेवाईक, कोण कोण येतं येतं. चांगलं वाटतं का ते? तिला डायरेक्ट नाही म्हणायचं. समजलं ना. नाही तर बसव तिला डोक्यावर, ती म्हणेल हे हे हे, तू लगेच मागे पुढे मागे शेपूट सारखा पळ. बिलकुल ऐकायचं नाही तिचं, डोक्यावर बसवायचं नाही, सांगून ठेवते. किती पण सांगा, पण यांच्या पालथ्या गड्यावर पाणी असतं. बैस डोक्यावर बसवून घे. आणि मग तिने तुला मागे पुढे पळवलं तर म्हण बघ माझी बायको अशी वागते तशी वागते. तेव्हा म्हणू नको ताई तुम्हाला कोणती गोष्ट सांगितली नाही म्हणून. हां, लहान भाऊ आहे म्हणून तुला सगळ्या व्यवस्थित गोष्टी सांगते, लक्षात ठेव. नाहीतर बसव डोक्यावर. हे बघ, आता तुला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते. तिच्या जर डोळ्यात पाणी आलं ना, तर तिचे अश्रू पुसत बसू नको. तिच्या अश्रूंकडे जर बघितलं आणि जर तू तिला डोक्यावर बसवलं, तर उद्या ती तुला रडवेल. लक्षात ठेव. नाहीतर म्हणशील सांगितलं नाही. अशाच असतात ह्या. यांचे नाटकं सगळे माहिती आहे मला.